पटत नाही आम्हाला अजूनही। नक्कीच असं कारण आहे जे आपण आमच्यापासून लपवता आहात। राणी साहेब, जीवाच्या भीतीने आपण असं पाऊल उचलाल असं नाही वाटत। शंकराजी, खरं काय ते सांगा अजूनही। राणी साहेब, विश्वास बाळगावा, अजून कुठलंही कारण नाही। कारण आहे। आम्ही विश्वास ठेवू की आपण हे स्वार्थापोटी नाही केलंय, पण नक्कीच असं कारण आहे जे आपण आमच्यापासून लपवता आहात। मग तसं असेल तर राणी साहेब, तुमच्या या तलवारीने आमची गर्दन कलम करावी। शंकराजी, होय राणी साहेब, यावर तुम्ही आम्हास काही विचारू नये आणि आम्ही तुम्हास काही सांगणार नाही। आपल्याला शिवछत्रपतींची आण आहे। राणी साहेब, शंकराजी बोला। जे काही असेल ते आमची ऐकायची तयारी आहे। राणी साहेब, बोलण्यास आमची जीभ धजावत नाही हो। रयतेत अनागोंदी आहे। औरंगजेबाने पसरवलेली अफवा विषारी रोगासारखी फोफावली आहे राणी साहेब। स्वराज्याचे छत्रपती पळून गेले। एकटी स्त्री काय करू शकते? अशा अफवांनी गांगरून गेलेल्या रयतेची अवस्था मरणासन्न झालेल्या रुग्णासारखी झाली आहे राणी साहेब। म्हणजे शंकराजी, राणी साहेब, आपण एक स्त्री आहात। ही मर्यादांची लक्ष्मण रेषा आपल्या भोवती आहे, पण तशातच तो उन्मत्त रावण बाहेर धोडगूस घालत होता। ही लक्ष्मण रेषा आपण ओलांडली असती, त्या क्षणी मोठा अनर्थ घडला असता राणी साहेब। आणि याच क्षणाची तो उन्मत्त रावण वाट बघत होता। म्हणजे राणी साहेब, ही सारी खेळी त्या औरंगजेबाची होती। तो मुघल सरदार म्हणजे हिमनगाचं एक टोक होतो, आणि एक धक्का दिला तर मागे औरंगजेबाची विशाल काय सेना तयार होतीच। आणि अशा अफवांच्या जंजाळात जर्जर झालेल्या स्वराज्याचा घास घेणं त्या औरंगजेबाला सोपं गेलं असतं राणी साहेब। आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याशी हा तात्पुरता सुलूक करावा लागला। राणी साहेब, मन फार खचून गेली आहेत। लढण्यासाठी अजिबात अनुकूलता नाहीये सध्या तरी। राणी साहेब, पुराणातला काय आणि आजच्या युगातला रावण काय, त्याला राम राजाच संपवू शकतो, आणि त्याच्या पुढे सीता सुद्धा हतबल असते हो। तेव्हा बोला राणी साहेब, एकटी स्त्री काय करू शकते? एकटी स्त्री काय करू शकते? काय करू शकलो आम्ही? काहीच नाही। राजे, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं आपणापाशी। बोला पंत, अनमान कशाला? म्हणजे मसलत दौलतीची नाही, थोडी खाजगी आहे। स्वराज्यातनं काही नाही नाही नाही, राजाची चिंता नसावी राजे। राजे, आपण आता या जिंजी प्रांतीस बस्थान बसवावे। आपण या प्रदेशाशीच सोयरीक जुळवावी। आपल्या बोलण्याचा रोख नेमका काय? राजे, आपण इथल्या वतनदार मनसबदारांशी सोयरीक जुळवावीत, विवाह करावेत। पंत, राजे, प्रस्ताव पटण्यासारखा नसला तरी व्यवहारी आहे। या असल्या गोष्टींची गरज नाही भासत आम्हाला। आयुष्यात सारं भरभरून मिळालंय, आम्ही तृप्त आहोत पंत। शंकाच नाही राजे, शंकाच नाही। पण राजा हा वैयक्तिक भावभावनांपेक्षा रयतेच्या भावनांशी बांधलेला असतो। राजे, 4 सोयरीकी जुळवल्या तर रक्तबंध घट्ट होतील, माणसं आपुलकीने जोडली जातील। माणसं जोडायसाठी असले खेळ कशासाठी? मनात आपुलकी असेल ना पंत, तर रानातली पाखरही जवळ येतात। अहो, माणसांच्या भावभावनांचे खेळ हे पाखरांपेक्षा वेगळे। कधी स्वार्थापोटी जवळ येणारे जपावे लागतात, त्यातून
रयतेला आश्वासक आधार द्यावा लागतो आणि ते साधणं जिकिरीचं. त्यासाठी हे बंध बांधून घ्यावेच लागतात राजे. अहो, थोरल्या महाराजांनी नाही केले का असे विवाह? आबासाहेबांची पोहोच आमच्या जवळ नाही पंत. ही गुंतवण आम्हाला नाही पेलवायची. राजे, आम्हास असे वाटते की राजाने वैयक्तिक भावनेपेक्षा राज्याचे हित पाहावे. वजीर आजम, जी हुजूर. मछली जाल में आएगी या नहीं? जी शंकरा जी का क्या हुआ? जी नहीं हुजूर, कोशिश जारी है. इतना बड़ा हादसा हो गया स्वराज में, फिर भी उस ताराबाई ने उस हक फरामोश को कोई सजा नहीं फरमाई? जी नहीं हुजूर, उसे छोड़ दिया गया. छोड़ दिया? जी. क्यों? क्या ये कोई सियासती चाल हो सकती है? नहीं, ये चाल नहीं हो सकती. तो फिर शंकरा जी जैसे जैयद आलिम को नहीं खोना चाहती. इसका मतलब है एक अकेली औरत मजबूर हो गई है. इस मजबूरी का फायदा तो हम वैसे भी उठा सकते हैं आलमपना. वो शंकरा जी हाथ नहीं आया तो क्या हुआ? स्वराज में रहकर वैसे भी वो तारा रानी को परेशान ही करता रहेगा. अक्लमंदी कैसे? खैर, आप जो कह रहे हैं ठीक ही कह रहे हैं. इस वक्त अगर हम थोड़ा सा सब्र करें, ये शंकरा जी जैसे चूहे मराठों की जमीन को अंदर से कुरे देंगे और स्वराज के किले अपने आप ही ढेर हो जाएंगे. हाँ, लेकिन हुजूर, उस ताराबाई ने शंकरा जी को छोड़ दिया, इसकी कोई और भी वजह हो सकती है. जैसे कि हुजूर, हम यहाँ सोचते हैं कि एक अकेली औरत क्या कर सकती है, लेकिन उसी वक्त बेदनूर से जुर्माना भेजकर वो हमें मात भी देती है. हमारे मुगलिया सरदारों को पकड़कर गुलामों को छुड़ाती है और पूरे आवाम की हमदर्दी भी पाती है. हाँ, सही फरमाया आपने. ऐसा करके ये औरत अपने सालारों पर अपना हुक्म जमाए रख सकती है. जी. वजीर आलम, हमने तो अफवाह सिर्फ इसलिए फैलाई थी ताकि आवाम गुमराह हो कि एक अकेली औरत मजबूर है. ये औरत मजबूर नहीं, बहुत ही शातिर है. किसी ने सच ही कहा है, औरत को समझना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. औरंगजेबाने पसरवलेली अफवा विषारी रोगासारखी फोफावली आहे राणीसाहेब. स्वराज्याचे छत्रपती पळून गेले. एकटी स्त्री काय करू शकते? राणीसाहेब, जेवून घ्या. आम्हाला भूक नाहीये. एक बोलू का राणीसाहेब? बाई किती बी कर्तुदीची असली तरी बाई म्हणून ती डावलली जातेच. ह्या पुरुषाकडनी एवढं एकच हत्यार धारदार असतं बघ, की ते पुरुष असतात. या हत्यारानंच आपलं पाय कापतात ते. या बया 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 बया, एकल्या बाईनं काय काय म्हणून करायचं? बाईचा जन्मच असा, तिच्या हातात काय बी नसते, नुसतं जगाच्या धावणीला बांधून ठेवायचं. आता देवानंच बाई आणि पुरुष याच्यात भेद केलाय, मग आपण काय करणार? खरंच बघा, एकली बाई काय बी करू शकत नाही. का नाही करू शकत? एखाद्या जीवाला जन्म देणं, त्याचं पोषण करणं हे पुरुष करू शकतील. एका हातानं कुटुंब सांभाळणं, एका हातानं पिलाचं रक्षण करणं
आणि एक हात लागतो तिला पुरुषाला सावरण्यासाठी. मग ती त्या घरादारातले व्याप हाताळते, तीच समशेर घेऊन लढण्यासही सिद्ध होते. अशा अनेक हातांनी कर्तव्याच्या रणांगणावर झुंज देणारी ती अष्टभुजा आहे. युगपुरुष शिवरायांना पन्हाळगडाच्या वेढ्यातून सोडवण्यासाठी समशेर हाती घेऊन शत्रूवर तुटू पाहणाऱ्या जिजाऊ मासाहेब सुद्धा एक स्त्रीच होत्या. 10 वर्षे या औरंग्याची झुंज देणाऱ्या शंभूराजांच्या पाठीशी राहून कुशलतेने कारभार सांभाळणाऱ्या येसुबाई मासाहेबांना विसरून कसं चालेल? स्त्रीला कमी लेखताय आपण भीमाबाई. एक स्त्री असून कोणी भरवलंय ना हे तुमच्या मनात? त्यांना सांगा आमच्या समशेरी पुढे तग धरून पहा म्हणावं. अहो म्या कशाला काय म्हणू? लोक बोलत्यात म्हणताना माझ्या तोंडून काय बाई निघून गेलं. आता त्या लोकांनी कोण समजावणार? आम्ही समजावणार, थेट रयते जाऊन स्वतःच्या उदाहरणाने. या बाईचं काय सांगता येत नाही. आपण नाक खुपसाय जावं तर नाक कापून हातात देईल. आपल्याला काय करायचंय आपलं ठरलेलं आहे. सोन्यावर नजर आणि भीमाबाई खबर घेऊन हजर. यावे यावे पंतमात्य यावे. एकटेच आलात का बरोबर काही फौज पाठाही आणलात? माफी असावी शंकराजी, आपणास समजून घेण्यात आम्ही चूक केली. पंतमात्य तुमच्या शब्दांचे बाण घुसले आहेत आमच्या काळजात थेट. सत्य परिस्थिती लवकर उमगलीच नाही आम्हास. मात्र आज रयतेमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे रयतेचं मनोधैर्य खचलंय हे मात्र खरं आहे. पंतमात्य छाती फुगवून मोठमोठ्याने बाता मारल्या म्हणजे युद्ध जिंकता येतं असं नाही हो. त्यासाठी ती उर्मी मनात असावी लागते. शिवछत्रपतींनी लष्करी फौजा उभारल्या, पण त्याआधी रयतेच्या मनात त्यांनी स्वाभिमान जागवला आणि पुढे मग तीच रयत स्वतःहून स्वतःच्या हक्कासाठी लढायला सिद्ध झाली पंतमात्य. आणि हेच गमक औरंगजेबाने बरोबर ओळखलं आणि म्हणून प्रथम त्यांनी रयतेच्या मनातलं ते बळ काढून घेतलं आणि वरून मग हा घाव घातला. आणि अशा वेळी हुशारकी मारत आपण 2 हात करायला पुढे गेलो असतो तर तेच औरंगजेबाला हवं होतं. पंतमात्य मनोधैर्य खचलं की राज्ये लयाला जातात. आपल्या मराठी राज्यातली सुद्धा तीच गत झाली असती. कबूल, एकदम कबूल. पंतमात्य एकदम कबूल असं म्हणताय आपण, म्हणजे कमालच झाली. शंकराजी, यापुढे स्वराज्य हितासाठी आपण मतभेद विसरून कामाला लागायला हवं. रयतेमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करू आपण. पण पंतमात्य रयतेच्या मनात हा संभ्रम आहे तो राणी साहेबांविषयी आहे. तो दूर कसा करावा? शंकराजी, अहो हंबीररावांची लेक आणि शिवरायांची सून सहज हार मानणारी नाही. अहो साक्षात विजेचं तळपतं रूप आहे ते. आपण फक्त संभ्रमाचे ढग बाजूला करायचं, ही वीज आपोआप चमकेल.
शंकराजी, राणी साहेबांनी तर हिमतीची मोड बांधली आहे. पण आपल्या समझोत्याचं काय? आपण हे करू. अहो, राणी साहेब इतकं करू शकतात, अतर्क्य असं दिव्यही पार पाडतात. मग रामचंद्र पंत अमात्य आपण का मागे राहायचं? अहो, राणी साहेबांनी बांधलेली हिमतीची मोठ आपल्या समझोत्यालाही पाजर फोडेल. खरंच असं होईल? अहो, होईल नाही, करू. आणि त्यासाठी तुमच्याशी जुळवून घ्यावे लागले तरी आमची तयारी आहे. रामचंद्र पंत अमात्य, राज, बोला संताजीराव. राज, लई दिस झालं बघतोय तुम्ही अशी एकटं एकटं आहे सर. जीवाला लई घोर लावून घेतलाय सर. राज, मी काय म्हणतोय, आता इथे समजा स्थिरस्थावर झालाय, तेव्हा तुमचा राणीवसा आपण इथं बोलवून घ्यायचा का? आम्हीही तोच विचार करतो आहोत संताजीराव. नाही राजे, नाही. हा विचार आम्हाला सुरक्षित वाटत नाही. पंत, राजे, बाहेर केवढी धामधूम आहे. औरंगजेबाने डागलेल्या तोफांचे वणवे अजूनही विझलेले नाहीत. त्यात हा जुल्फिकार अजूनही वेढा टाकून बसलेलाच आहे. अशा परिस्थितीत राणी वसा इथे सुरक्षितपणे पोहोचेल कसा? त्यापेक्षा राजे, आम्ही दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा अजूनही. या विषयावर आपण याआधी बोललो होतो. उगाच नसत्या फंद्यात अडकवू नका आम्हाला. मग हा राजदंड हाती घेतलाच कशाला? सत्ता ही पत्नी आणि रयत हे मूल मानून राजाने वाटचाल करावी. वैयक्तिक भावभावनांना तिथे थारा हवाच कशाला? राजे, आपला कुटुंब कबिला रयतेला सुद्धा आपला वाटणारा हवा. या विचारानं तरी सोयरीक जुळवावी राजे. पंत, अय्यो राजे, चला की हो, जेवायला म्हणतो मी. थांबा थोडा वेळ. अय्यो, आता थांबायचं कशाला म्हणतो मी? गप्पा मारता मारता पोटाला कशाला मारायचं म्हणतो मी? खाण्यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टी असतात मुरलीधर. जेवण झाल्यावर करा की हो. तुम्हाला आमचं जेवण आवडत नाही का हो? तसं नाहीये मुरलीधर. आता ज्या त्या प्रांतात वेगळं खावं लागतं की हो. तुमचं ते टेचा, आमच्याकडं चटणी, तुमच्याकडं रस्सा, आमच्याकडं रस्सम. फरक आता पडतोच बघा. हा, पण जमवून घ्यावं लागतं की हो. हा राजे, अहो, हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. जसा देश तसा वेश, म्हणून म्हणतो विचार करा. राजे, राज्याला अजून वारस नाही, आणि तो वारस जर याच मातीतला असेल तर इथल्या रयतेला आपलेपणा वाटेल की नाही? इथं मातीच थर्यावर नाही, पिकं घ्यायला निघालेत. राज्य थाऱ्यावर आणण्यासाठीच हे गरजेचं आहे संताजीराव. अहो, नवीन सोयरीक या संघर्षात खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर उभी राहील, बघाच तुम्ही. राणी साहेब, आता मात्र आम्ही आमचे शब्द मागे घेतो. एकटी स्त्री काय करणार या औरंगजेबाच्या वाघबाणांनी आम्ही पुरते घायाळ झालो होतो. पण आपण आम्हाला विश्वास दिला, दिलासा दिला. रयतेच्या मनातली किलमिश किती सहजपणे पुसून काढलीत आपण. म्हटलं होतं की नाही शंकराजी, हंबीररावांचं रक्त आहे, शिवछत्रपतींचा संस्कार आहे. तो कातळात पेरला तरी सोमाने फोफावेल. आपण आम्हाला दर्पण दाखवलं, आम्ही आपल्यावर कसा राग धरावा? उलट काही न्यूनगंड दिसले ते पुसता आले, मनाला उभारी देता आली. आम्हास वाटले नव्हते की इतक्या ताकदीनं हे वादळ उभं राहील. मात्र मागच्या काही दिवसातला मराठेशाहीचा आलेख इतका चढताय की त्याकडे मान उंचावून पाहताना औरंगजेबाच्या डोईचा किमांश नक्की खाली पडेल. तेच हवंय आम्हाला पंत अमात्य.
एकटी स्त्री काय करू शकते असं तुच्छपणे म्हणणाऱ्या त्या औरंग्याला याच बायका त्यांच्या टाचेखाली तुडवतील ना, त्या दिवशी आमच्या सुडाची आग विझेल. ही स्वाभिमानाची मशाल अशीच तेवत राहू दे राणी साहेब. ती फक्त इथेच तेवत राहणार नाही अमात्य. दैवगतीने साथ दिली तर ही फौज जिंजीच्या तटाला जाऊन भिडेल. त्या जुल्फिकाराच्या नाकात वेसण घालून त्याला तिथून खेचून इथवर फरफटत आणायचं स्वप्न पाहतोय आम्ही. मुजरा राणी साहेब जिंजीवरून खलीत आलाय आणि मिठाई बी आली आहे.